गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 3 श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता सध्या दशक 17वा प्रकृती पुरुष नाम सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 2 शिवशक्ती निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून नवीन समास श्रवण निरूपण नाम सुरू झालेला आहे। श्री समर्थ म्हणतात की साधारण ऐकणं वेगळं आणि अध्यात्म श्रवण वेगळं। फक्त कानाने ऐकणं ते नव्हे तर अंतःकरण शुद्ध करून सावधपणे विवेकने ऐकणे ते खरे श्रवण। अध्यात्म ग्रंथ ऐकाना सोनं तपासावं तसं विचार करावा, धान्य निवडावं तसं सार काढावं आणि नाणी मोजावी तसं परीक्षण करावं। श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत म्हणतात की थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे। श्री समर्थ म्हणतात की श्रोते ऐका, थोडे थांबा, मी काय सांगतो ते सावधपणे ऐका, त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला ठेवू नका। श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सुचिते करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे। श्री समर्थ यावेळी सांगतात की अध्यात्म साधनात श्रवणाला अग्रक्रम आहे, त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे सारामध्ये सार आहे, म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करावे। श्रवण मननाचा विचार निजध्याशी साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार बोलूच नये। श्री समर्थ यावेळी सांगतात की श्रवण मननाने ब्रह्मविचार ठसून त्याचे निजध्यासीकरण करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो। येथे उदारीचे नाव सुद्धा काढू नका। नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालता सावधान असावे। श्री समर्थ यावेळी सांगतात की नाना रत्नाची परीक्षा करताना अथवा त्याचे वजन करताना अथवा उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावे लागते। नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे। श्री समर्थ यावेळी सांगतात की अनेक नाणी मोजून घेताना, नाना पदार्थाची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावे लागते। जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव शोभे। श्री समर्थ यावेळी सांगतात की ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते, न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव शोभतो। एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर, त्याच्या कोटी गुणी विचार अध्यात्मग्रंथी। श्री समर्थ यावेळी सांगतात की एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यवाह करणे असेल तर तिथे अति सावध आणि अतितत्पर असावे लागते। त्याच्यापेक्षा अध्यात्मग्रंथाचा विचार करताना कोटी गुणाने सावध आणि तत्पर असावे लागते। कहाण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तामध्ये जाड अध्यात्मविद्या। श्री समर्थ इथे सांगतात की नाना कहाण्या कथा गोष्टी पोवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे या सर्वापेक्षाही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे। गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, मनती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसे नाकी। श्री समर्थ यावेळी सांगतात की पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला, तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले, पण ते तर दिसून येत नाही। तैसे नव्हे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो। श्री समर्थ यावेळी सांगतात की तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही, तेथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे। अध्यात्मविचार नीट कळला की अनुमानाचा संहार होतो, तर्क कुतर्क शंका इत्यादी नष्ट होतात।
मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्माचा महिमा बोले ऐसा कवनू. श्री समर्थ यावेळी सांगतात की जगात जे जे थोर पुरुष जन्माला आले ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले. त्या आत्म्याचा महिमा वर्णू शकेल असा जगात कोण आहे? युगानून एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. श्री समर्थ यावेळी सांगतात की युगानुयुगे जो एकटाच तिन्ही लोक चालवतो त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीत जावा. प्राणी आले येऊन गेले, जैसे तैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. श्री समर्थ यावेळी सांगतात की जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले ते जसे जसे वागले त्याच्याप्रमाणे त्यांच्या वर्तणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केले. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन वापुडे काष्ट काय जाणे. श्री समर्थ यावेळी सांगतात की जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो तिथे अवघे असून नसल्यासारखेच होते. आत्म्याविरहित असणारे लोक बिचारे काय जाणणार. ऐशे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही समान, सृष्टीमध्ये विवेकजन तेही जाणती. श्री समर्थ ते सांगतात की असे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून त्यासारखे श्रेष्ठ दुसरे काही नाही. या सृष्टीत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. पृथ्वी आणि आप तेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेलेची राहिले. श्री समर्थ ते सांगतात की पृथ्वी, प्राणी, अग्नी हे स्थूल रूपे असल्याने त्याचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो, पण अंतरात्मा जो सर्व तत्वाचे अधिकरण आहे तो वेगळाच राहतो. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीच आत्मा सापडे त्या पुरुषाशी. श्री समर्थ ते सांगतात की वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो तो त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतःजवळ सापडतो. वायू आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळमाया, सूक्ष्मरूपे प्रचितठेया कठीण आहे. श्री समर्थ ते सांगतात की वायू आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळमाया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची प्रचित येणे फार कठीण आहे. मायादेवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. श्री समर्थ सांगतात की मायादेवाच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार. जो कोणी समजू शकतो त्याची संदेहवृष्टी नष्ट होते. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. श्री समर्थ ते सांगतात की मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे स्फुरणी होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तो साधू धन्य होय. विचारे ऊर्ध्व चढती, तयाची न ऊर्ध्वगती, एरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. श्री समर्थ ते सांगतात की विचाराने जे ऊर्ध्व चढतात म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेऊन त्यांचाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. इतर ते पदार्थाच्या ज्ञानावर समाधान पावतात, त्यांना उषोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होते. पदार्थ चांगले दिसती, परी ते सवेच नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोके तेने. समर्थ यावेळी सांगतात की पदार्थ वरवर पाहता चांगले दिसतात पण ते स्वतःच नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या आधी जे लोक लागतात त्याची धड ना इहलोक ना परलोक अशी स्थिती होते. या कारणे पदार्थ ज्ञान, नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडूनी निरंजन धुंडीत जावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की म्हणून पदार्थ ज्ञान तसेच नाना जिन्साचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून निरंजनाशा परमात्म्यास धुंडीत जावे. अष्टांग योग पिंडज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिलेच पाहिजे. श्री समर्थ यावेळी सांगतात की अष्टांग योग पिंडज्ञान याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे खरे, पण त्याहूनही आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसे प्राप्त होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. मूळ मायेचे शेवटी, हरिसंकल्प मुळे उठी, उपासना योग्य इठी तेथे घातली पाहिजे. श्री समर्थ ते सांगतात की मूळ मायेच्या पलीकडे प्रथम जिथे एकोम ब्रह्मस्मा हा हरिसंकल्प उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योग्य मिठी घातली पाहिजे. मन त्या पलीकडे जाणं, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खून गगनासारखी. श्री समर्थ ते सांगतात की त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखे निर्मळ आणि निश्चळ आहे.
येथून तेथवर दाटले, प्रणय मात्रास भेटले, पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे. श्री समर्थ ते सांगतात की ते ब्रह्म येथून तेथवर म्हणजे सर्वत्र गंधरात कुंडारलेले आहे. सर्व प्राणी मात्राची ठिकाणी ते उत्प्रेत असून पदार्थ मात्रा चिकटलेले असून सर्वांगास व्याप राहिलेले आहे. ते ऐसे नाही थोर, सूक्ष्मावरून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संवार होतो कैसा. श्री समर्थ म्हणतात की त्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्महून जे अतिसूक्ष्म आहे ते कसे हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संवार झाला की कळतो. आत्वा पिंड ब्रह्मांड असता, वेक पळे प्रवाह जाता, शाश्वत कोणी हे तत्वता उमजो लागे. श्री समर्थ ते सांगतात की किंवा पिंड ब्रह्मांड विद्यमान असतानाही वेग प्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणते याचा झाडा घेतला असता ते समजू लागते. कुरुणी अवघा तत्व झाडा, सारासाराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. श्री समर्थ शेवटी म्हणतात की याप्रमाणे सर्व तत्वाचा निरज केला असता आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखाने ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.